सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आमच्या अध्यक्ष पूजाताई वाक्षे भाऊ आम्हाला अध्यक्षांनी दाखवून दिलं व त्याची दखल ही बीबीसी न्यूजला घ्यावी। ठाके पुढे संकटाच्या कधीही न वाके, अरे पराभूताचा स्पर्श देना मनाला बाळे म्हणावे अशा वादराला आदरणीय रमेश बापू यांचं या ठिकाणी स्वागत। सर्व पदाधिकारी आपल्या प्रोटोकॉल नुसार या ठिकाणी सर्वांचं स्वागत। या ठिकाणी बापूंच्या शुभाध्यक्ष आणि ज्यांच्याबद्दल बोललं पाहिजे की नाव घेतो कांबळे यांचं या ठिकाणी स्वागत। जिल्ह्याचे अध्यक्ष आणि प्रशासनावर एक वचक असणारा एक कर्तव्य जिल्हाध्यक्ष म्हणून आज महाराष्ट्रामध्ये यांची ओळख आहे अक्षय भाऊ कांबळे। काय झालं पाहिजे पूजाताईंसाठी? रिपब्लिकन सेनेटचा विजय असो। रिपब्लिकन सेनेटचा आदरणीय बापूंच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे आणि रिपब्लिकन सेना ही 18 पदाधिकारी आहे। माननीय जमीर भाई शेख अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। यानंतरचा पुढील सन्मान आदरणीय साईनाथ भाऊ खंडागळे मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे। या ठिकाणी स्वागत होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे जान होती है और यूं तो पुरखों से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है। आणि तालुका अध्यक्ष जुबेर भाई शेख यांचं स्वागत आहे। मावळा म्हणजेच विशाल वायदंडे युवक जिल्हाध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत। या कार्यक्रमात आपण पुढे येते तनिम मुलानी युवती जिल्हाध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत। कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित खंडाळा तालुका अध्यक्ष राधिकाताई बडेकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत। राधिकाताई बडेकर आपल्या या ठिकाणी खंडाळा कार्याध्यक्ष रेश्माताई फुलपगार आपल्या या ठिकाणी भारताचं संविधान तालुका अध्यक्ष करिश्माताई शेख महिला आघाडी करिश्माताई शेख आपल्या या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान होत आहे। सामाजिक कार्यकर्त्या रोहिणीताई उबाळे आपल्या या ठिकाणी सरमुंडात्याचा त्रिलोकी झेंडा आणि आदरणीय साहेबांच्या आई साहेब यांचं या ठिकाणी स्वागत। या ठिकाणी साहेबांचे शुभहस्ते होत आहे। या स्वातीताई गायकवाड आज या ठिकाणी बापूंच्या शुभहस्ते या ठिकाणी होत आहे। जिल्हा सचिव रंजनाताई जाधव यांच्या या ठिकाणी स्वागत आहे। या कार्यक्रमाचं दृश्य संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी बापूंच्या शुभहस्ते या ठिकाणी सन्मान संपूर्ण यशस्वीरित्या पूर्ण करा। आणि फलटण तालुक्यात एक तर फलटण तालुक्यात आम्ही सर्व पक्ष मिळून जे आमच्या फलटण तालुक्यात असं म्हणलं जातं की दांडा कोणताही असो झेंडा फक्त निळा असला पाहिजे। त्या निळ्या झेंड्याखाली काम करत असताना सर्व पक्ष आम्ही आमच्यात कसलेही मतभेद न ठेवता कोणत्याही गोष्टीसाठी एकत्र येऊन काम करतो। त्याच पद्धतीने या फलटण तालुक्यामध्ये एक आपल्या रिपब्लिकन सेनेचं नाव रिपब्लिकन सेनेचं काम कशा पद्धतीने पुढे नेता येईल एवढा मी सदैव प्रयत्न करीन। माझे जेवढे पदाधिकारी असतील तेवढा प्रयत्न करीन। एवढंच बोलून थांबतो। जय भीम जय भूत। पण निश्चितच आपण सर्वांनी दाखवलेला विश्वास जे तुम्ही पहिलं वाक्य वापरलं महाराष्ट्रभर आत्ताशी मी साताऱ्यामध्ये दौड चालू केली आहे। महाराष्ट्रापर्यंत आपल्या फक्त मलाच नाही पोहोचायचंय, इथं जे माझे युवक वर्ग आहे, ज्या माझ्या महिला भगिनी आहेत, जे माझे शहरातील कार्यकर्ते असू द्या, तालुक्यातील असू द्या, जिल्ह्यातील असू द्या, सर्वांना घेऊन मला महाराष्ट्रावर जायचंय। महाराष्ट्रावर आपल्या रिपब्लिकन सेनेचं जाळं पसरवायचंय आणि यासाठी तुम्हा सर्वांची साथ मला सोबत पाहिजे। आता सकाळपासून 2 दिवस बघतोय आपण पाऊस भरपूर आहे। रिपब्लिकन सेनेमध्ये न भूतो न भविष्यती असा पक्षप्रवेश आपल्या रिपब्लिकन सेनेमध्ये होतोय। रेकॉर्ड ब्रेक पक्षप्रवेश आपल्या रिपब्लिकन सेनेमध्ये होतोय। लास्ट टाइम ज्यावेळेस मी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली होती नगरपालिकेची, तर 2025च्या डिसेंबर महिन्यापासून मला राष्ट्रवादीनं आश्वासन दिलं होतं की तुम्हाला पद देतो। पण शेवटी कसं असतं आपल्याला माहितीये की एक मोठा वर्ग ज्या वर्गानं कधीही रस्त्यावरती उतरून आंदोलन केले नाही, ज्या वर्गाला किंवा ज्या पक्षाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसायचं माहिती नव्हतं, अशा प्रस्थापित पक्षामध्ये मला पद घ्यायचं होतं। पण संभ्रमावस्था ही होती की दरवेळेस ती मनात खोचती
आज मी चळवळीत काम करते. आंबेडकरी चळवळीत काम करत असताना आंबेडकरी चळवळीतल्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना कशा प्रकारची वागणूक भेटते हे मला म्हणजे तुम्हाला माहित असेल, मला हे सांगायची गरज नाही. पण ज्या ज्या वेळेस पदाचा उल्लेख व्हायचा त्या त्या वेळेस मला टाळाटाळ व्हायची. पण तरी देखील मी म्हणायचे असून द्या, काही ना काहीतरी होईल. कारण आत्ताची आपली परिस्थिती बघता मी कुणाला विरोध करणार नाही, मी फक्त आपल्या सत्य परिस्थितीवर बोलणार. आता जे समाजामध्ये तेढ निर्माण झालेला आहे, पहिल्यांदा हिंदू मुस्लिम झालं, मराठा ओबीसी झालं, आता आपला मातंग बंधू आणि महार ह्या दोघांमध्ये तीव्र प्रकारचे वाद चालू आहेत. मला कळेल ज्यावेळेस 1 जुलैला जयंती होणार असते त्याच्या 2 दिवसच तिसरी समिती तयार होती. मी हे बोलू इच्छिते कारण यावेळेस आम्हाला खूप आशा होती की यावेळेस महिला अध्यक्षपद जे सातारा जिल्ह्यातून पहिल्यांदा आपण नावलौकिक करणार होतो. कशाचा की महिलेला पद दिलंय, जयंतीचं अध्यक्षपद महिलेला दिलंय. पण काही जाणकार आणि ज्येष्ठ तथाकथित नेते यांना महिलेचं पुढारपण किंवा महिलेचा पहिलेपणा हा त्यांना पटला नाही आणि त्यांनी दुसरी समिती काढली. या गोष्टीची मनात कुठेतरी खंत वाटते. पण असो, या गोष्टीला डावलून अण्णाभाऊ साठे यांची जयंती रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जोरदार जोमात आणि ज्या आपल्या अध्यक्ष आहेत पल्लवीताई पाटोळे यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीनं पाहिजे ते सहकार्य करणार. असं सोडे, जुबेर भाई, इतर जे कोण आमचे सोबतचे पदाधिकारी होते या सगळ्यांना प्रशासन नेहमीच चर्चेत घेतं, बघतं. हे काही ना काहीतरी दरवेळेस आंदोलन वेगळे करत असतात. त्याच्यामुळे आमच्यावरती वॉच आहे, स्पेशल वॉच आहे. आता तुम्ही परिस्थिती बघताय, युथ पॅन्थरच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस उपोषण केलं त्या उपोषणाच्या 4थ्या दिवशी आम्हाला भेटण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या पक्षातील रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेशजी बापू उबाळे यांनी येऊन भेट दिली. त्यांनी आमची दहाता बघितली, उपोषणाची तळमळ बघितली, आमचे विचार बघितले, आमचा आंबेडकरवादी विचार बघितले आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करण्याचे सांगितले. मार्गदर्शन केल्यानंतर आम्हाला थोडीशी कुठेतरी आशा वाटली. आज या ठिकाणी युवक व महिला ज्या जमा झालेल्या आहेत, ह्या आपल्या पक्षाचं एक नेतृत्व आणि कर्तृत्व करण्यासाठी आपल्या पक्षामध्ये सर्वजण सामील होत आहेत. आज आम्ही आदरानं पाहतो ते आमच्या पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय रमेश बापू उपाळे. आम्ही आजपर्यंत चळवळीत काम करतोय, लोकांची कामं करतोय, पण आजपर्यंत आम्हाला ताकद देण्याचं काम ह्या कुठल्याही नेत्याने केलं नव्हतं. जे आज आमच्या मागे खंबीरपणे वडीलधारे म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश बापू उबाळे करत आहेत. आज हा कार्यक्रम घ्यायचं कारण म्हणजे जो आपल्याकडे वाढता महिलांचा ओघ असेल, युवकांचा ओघ असेल, कारण आपण जे काम करतोय हे कुठल्या जाती धर्मासाठी करत नसून या समाजासाठी काम करतोय. आज आपण पाहताय लोकशाही कुठं चालली आहे. दिल्लीचे आंदोलन चालले जंतर मंतर मध्ये, त्या आंदोलनामध्ये युवकांना जे मारहाण होते, लाठीचार्ज होतोय, हे कुठल्या जाती धर्माचं आंदोलन नसून हे एक प्रशासनानं देशाचं भविष्य युवक आहेत आणि युवकांना जे मारहाण होते याचा आपण कुठेतरी विरोध केला पाहिजे. आपण या पक्षामध्ये सामील होत आहे. हा पक्ष कुठल्याही जाती धर्माचा नसून हा सर्वसमावेश पक्ष आहे आणि आम्ही जे काम करतोय युवकांसाठी असू द्यात, समाजासाठी असू द्यात, याच ताकदीनं आम्ही जसं काम करतोय एवढीच ताकद आम्हाला द्या. आम्ही प्रत्येक गोरगरीब जनतेचं मनापासून काम करू आणि तळागाळात, घराघरात, गावागावात आपला रिपब्लिकन पक्ष कसा पोहोचेल याचं आपण सर्वांनी एक लक्ष केंद्रित करून काम करूया. आम्ही जसं काम करतोय तेवढीच आम्हाला पण ताकद द्या. आमच्या पण आपल्यापासून काय अपेक्षा आहेत, या अपेक्षा आमच्या पूर्ण करा की आमच्या पक्षाला लागणारा कुठलाही खर्च नाही, फक्त वेळ महत्वाचा आहे. हा वेळ फक्त आपण समाजासाठी द्यावा एवढंच बोलतो. जय भीम, जय भारत, जय भीम. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली तमाम पश्चिम महाराष्ट्रात बहुसंख्येनं सर्व समाज बांधव एकत्र येऊन रिपब्लिकन सेना पक्ष वाढवत आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातला 1 नंबरचा जिल्हा हा सातारा जिल्हा आहे आणि या सातारा जिल्ह्याला लाभलेले माझे दोन्ही जिल्हाध्यक्ष
आणि पूजाताई बनसोडे यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात रिपब्लिकन सेनेमध्ये आज पक्ष प्रवेश होत आहेत. मला सांगताना या ठिकाणी सार्थ अभिमान आहे की 100चा आकडा मी पार केला. या सातारा जिल्ह्यामध्ये माझे 100 पेक्षा जास्त पदाधिकारी आहेत आणि अजून हा आकडा वाढतच जाणार आहे. कारण पक्ष संघटना वाढ हे आम्ही नावासाठी नाही करत, तर सर्वसामान्य जनतेच्या तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे जे काय प्रश्न असतील, त्यांच्यावरती अन्याय झाला असेल त्याला न्याय मिळवून देण्याची भूमिका ही रिपब्लिकन सेनेची आहे. या ठिकाणी मागच्या काही दिवसापूर्वी 9 दिवस सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माझ्या महिला भगिनी जिल्हाध्यक्ष पूजाताई हे आंदोलनाला बसले होते. एवढा धो पाऊस पडत होता आणि त्या पावसात 9 दिवस पोटात अन्नाचा कण नाही, नुसत्या पाण्यावरती 9 दिवस माझे दोन्ही जिल्हाध्यक्ष तिथं बसले होते. पण या गेंड्याच्या कातड्याच्या प्रशासनाला त्यांच्या प्रश्न जाणून घ्यायची सुद्धा त्यांच्या म्हणजे माणुसकीच नाहीये. यांना माणूस म्हणू शकत नाही. यांना खुर्चीचा एवढा माज आहे, तो माज उतरवायचं काम माझ्या 2 जिल्हाध्यक्षांनी त्या दिवशी केलं. त्यांनी सांगितलं जर तुम्ही आमचं ऐकणार नसाल तर कसं ऐकून घ्यायचं हे पण आम्हाला माहित आहे. बाबासाहेबांनी आम्हाला हातात लेखणी सुद्धा दिली आणि वेळ प्रसंग आला तर हातात तलवारी सुद्धा घेऊ. त्यामुळे आम्हाला कुणी हलक्यात घ्यायचं काम नाही. रिपब्लिकन सेनेत माझ्या महिला भगिनींचा सगळ्यात मोठ्या प्रमाणात महिला भगिनींनी रिपब्लिकन सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेले आहेत. सगळ्यात मला अजून अभिमान वाटतो की माझे मुस्लिम बांधव, माझ्या अल्पसंख्याकांचं प्रमाण रिपब्लिकन सेनेमध्ये जवळजवळ 50%. अजून एक सांगतो मी, कुठल्याही पक्षात मराठा बांधव नाहीत, पण माझ्या रिपब्लिकन सेनेमध्ये मराठा बांधव सुद्धा आहेत. ते खऱ्या अर्थी बाबासाहेबांचे अन्वय. आणि इथं सातारा जिल्ह्यामध्ये मी आज सांगतो की सर्व समाज, सर्व जाती एकत्र घेऊन जाण्याचं काम रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून होते. आज जे पूर्वीचे पदाधिकारी आहेत किंवा नवीन पदाधिकारी आज पद घेणार आहेत त्यांना हात जोडून माझी विनंती आहे, पद घ्यायचं प्रतिष्ठेसाठी नाही तर आपल्या समाजातील तळागाळातील माणसापर्यंत पोहोचून त्याची अडचण जाणून घेऊन त्याचे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे. हे पद कुठल्याही हुकुमशाहीसाठी नाही, कुणावरती दबाव आणण्यासाठी नाही. आज पद घेतलं, उद्या कुठेतरी गेलं, एखादं पत्र दिलं, असला फालतू धंदा रिपब्लिकन सेनेमध्ये चालत नाही. तो मी खपवून घेणार नाही. त्याला त्याच सेकंदाला पदमुक्त व्हावं लागेल याची सगळ्यांनी जाण ठेवा. आपल्याला हे रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून लोकांची कामं करायची आहेत. आज समाज कल्याणमध्ये काही योजना आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून तळागाळातल्या आपल्या महिला भगिनींसाठी रोजगार उपलब्ध करायचा आहे. MIDC असेल किंवा बऱ्याच ठिकाणी आज युवक बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला रोजगार निर्मितीसाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचे आहे. मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय बांधव माझे उद्योजक झाले पाहिजेत, हे एक माझं स्वप्न आहे. त्यासाठी सुद्धा लवकरच आम्ही एक शिबिर घेणार आहे आणि त्याच्यात युवा उद्योजक कसे होतील, त्यांच्या हाताला कसा रोजगार भेटेल, माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरात चूल पेटण्यासाठी कशा पद्धतीनं आपण मदत करू, कशा पद्धतीनं रोजगार निर्मिती करू, याच्यासाठी सगळ्यात जास्त काम रिपब्लिकन सेना करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आज 5 वर्ष झालं रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून मी MPC, UPC, आर्मी भरती, पोलीस भरती याच्यासाठी मोफत 4 ते 5 लाखाची पुस्तकं आपण दरवर्षी वाटत असतो. त्याचा एवढाच हेतू आहे की आज
माझ्या मागासवर्गीय समाजात सुद्धा कलेक्टर झाला पाहिजे, प्रांत झाला पाहिजे, तहसीलदार झाला पाहिजे, पोलीस अधीक्षक झाला पाहिजे, DYSP झाला पाहिजे. हे स्वप्न उराशी बाळगून आम्ही वर्षाला 4 ते 5 लाखाची पुस्तकं देतो. एखादा गरीब घरचा विद्यार्थी असेल आणि तेही जात पात न बघता, नाहीतर तुम्ही म्हणाल रमेश उभाय फक्त बौद्ध समाजाचा आहे किंवा मागास समाजाचा आहे म्हणून तो मागासवर्गीयच लोकांना मदत करतो, असं नाही. कोणत्याही समाजाचा विद्यार्थी माझ्याकडे येऊ देत, त्यांना सांगू देत साहेब मला ही पुस्तकं पाहिजे, ते पुस्तक देण्याचं काम माझं आहे. मी वर्षाला 5 ते 10 विद्यार्थी दत्तक घेतो, त्यांचं वर्षभराचा खर्च मी त्या माध्यमातून करतो. आपण शिक्षण आणि हॉस्पिटल या 2 गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त मी काम करतो. कुणाच्या काही अडचणी असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. या ठिकाणी मला अजून आनंद होतोय की हा पक्ष संघटना वाढत असताना युवकांचा जास्त प्रमाणात कल रिपब्लिकन सेनेकडे आहे. आम्ही निश्चितच आपल्यावरती कोणती जरी अडचण आली, कोणताही प्रसंग आला तर आमचे सातारा जिल्ह्याचे दोन्ही अध्यक्ष रात्रीच्या 12 वाजता सुद्धा फोन केल्यानंतर त्या ठिकाणी जातात. नुसतं बोलत नाही तर ते काम सुद्धा त्या पद्धतीनं करतात. परवा एक असाच प्रकार घडला होता. माननीय उपजिल्हाधिकारी यांना कुणीतरी दमदाटी केली किंवा मारहाण केली असा मेसेज ग्रुपवरती आला. त्यानंतर मी जिल्हाध्यक्षांना फोन केला की अध्यक्ष कुठं आहे? ते म्हणले मी पोलीस स्टेशनला चाललोय. कुणीतरी आपल्या सातारा जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी त्यांना धक्काबुक्की केली आहे, त्याच्यासाठी मी चाललोय. 1:30 वाजता त्यांचा फोन आला की मी आता घरी चाललोय, माझी त्यांची भेट झाली. असा काम करणारा जिल्हाध्यक्ष आपल्याला लाभलाय. आमची पूजाताई तर एवढी भारी आहे. साहेब म्हणली हे काय 8-9 दिवस झालेत आपल्याला काय न्याय दिना, तुम्ही एक काम करा, कलेक्टर साहेबांशी चर्चा करायला जावा. या 2 पठ्ठ्यांनी मला त्या मंडपातनं उतरवलं आणि कलेक्टर साहेबांना भेटायला लावलं. एक जण कलेक्टर ऑफिसच्या कमानीवर चढला आणि एक जण पूजाताई तर गाडीवरनं डिझेल घेऊन येऊन, ओरिजिनल डिझेल, 1ही टक्का पाणी नाही त्याच्यात. 3 दिवस नाकातनं डिझेलचा वास गेला होता. पूर्ण डिझेलची बॉटलचा ओतून घेतली. देवी कृपेनं ज्याच्याकडे माचीस होता तो व्यक्ती तिच्या आजूबाजूला नव्हता, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता आणि ही झाशीची राणी आज आपल्या समोर बसली नसती. कारण पोटतिडीक का होती? प्रश्न काय वैयक्तिक घेऊन बसलेले का? ते सामाजिक प्रश्न होते. समाजावरती अन्याय होतोय, समाजात भ्रष्टाचार चाललाय, या गोष्टीसाठी ते बसले होते. आणि या गेंड्याच्या कातड्याच्या अधिकाऱ्यांना त्याची लाज नव्हती आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मला गोड बोलून आत पाठवलं, कारण त्यांना माहित होतं बापू हा संयमी नेतृत्व आहे, तो असलं काय अग्रेसिव्ह काम करून देणार नाही. म्हणून मला गोड बोलून पुढे पाठवलं नाही. ह्या दोघांनी त्या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मला सांगताना सार्थ अभिमान आहे. समाजासाठी जीवाची बाजी सुद्धा लावणारे माझे 2 जिल्हाध्यक्ष आहेत. तेही निस्वार्थीपणे कुठलीही अपेक्षा न ठेवता समाजाचे प्रश्न रस्त्यावरती उतरून न्याय मागण्याची धमक ज्यांच्या मनगटात आहे असे माझे 2 जिल्हाध्यक्ष खऱ्या अर्थी बाबासाहेबांचे वैचारिक पाईक आहेत आणि बाबासाहेबांचे खऱ्या अर्थी अन्वय आहेत. आपण आपल्या अध्यक्षांचा आदर्श घेऊन वेळप्रसंगी रस्त्यावरती उतरू. आता ही लढाई संघर्षाची आहे. आपण दिल्लीतला प्रकार पाहिला, काय त्यांचा दोष होता. MPC UPC शिकणारे विद्यार्थी आज रस्त्यावरती उतरले. एक भगिनीचा मी व्हिडिओ पाहिला, ती म्हणत होती की मी तयारी करते खरं, पण मला भीती वाटते की ज्या क्षेत्रात मी जाणार आहे पोलीस म्हणून, तर हे पोलीस हे रक्षक नाहीत तर भक्षकाच्या भूमिकेत आम्हाला मारहाण करतायत. मी कशी काय परीक्षा देऊ? एवढं विचित्र चित्र. लोकशाहीकडून 100% हुकुमशाहीकडे जाणारा हा भारत देश आणि 100% संविधान नष्ट करणारे हे सरकार हुकुमशाही करणारं सरकार आहे. जो विद्यार्थ्यांवरती, जे भारताचं भविष्य आहे त्यांच्यावरती जर तुम्ही दांड्या मारत असाल, त्यांना काठीनं मारहाण करत असाल, तर तुमच्यासारखा निर्दयी आणि राक्षसी वृत्तीची माणसं ह्या जगात कुठंच नसतील.
खरं तर जे लोक म्हणतात की भारत एक नंबरचा देश आहे, भारतात विकास खूप चालू आहे, भारतात रोजगार खूप आहे, आज या बातमींच्या माध्यमातून भारताची मान कुठेतरी खाली गेली की हा लाठीचार्ज जो केला गेला विद्यार्थ्यांवरती, जो भारताचं भविष्य आहे, ही अतिशय शरमेची बाब आहे. सरकार वेगवेगळ्या योजना काढतोय, सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत आणि बेरोजगारी वाढली. आज मोठ्या प्रमाणात पगार सुद्धा वेळेत होत नाहीत. मध्ये मी एक आंदोलन केलं होतं, मी जवळजवळ 10 दिवस आमरण उपोषणाला बसलो होतो. सांगली इथल्या युवकानं आत्महत्या केली. आज जल जीवन मिशनचं त्याचं बिल निघालं नव्हतं, बिचाऱ्यानं कर्ज काढलं, 2 ते 3 वर्षाचं बाळ घरात होतं आणि त्याने आत्महत्या केली. घेणार आणि कधी डोळे उघडणार? आज कॉन्ट्रॅक्टरला बिल काढताना 10% बिल. अरे काय 100% काम केलं आणि त्याला 10% बिलाचे पैसे देत आहे? हे कशा प्रकारे हे काम चाललेलं आहे? नुसत्या तिजोरीत नाही रुपया, आणि ही योजना तुम्हाला हे देतो, तुम्हाला ते देतो, सरसकट कर्जमाफी. अरे करणार कुठं? तुम्ही भिकेला लावलाय महाराष्ट्र आणि कुठनं कर्जमाफी करणार आहे? आज शेतकऱ्याला हमी भाव नाही, काय करायचं? 24 तास तो आज राबतोय, तुम्ही एसी मध्ये बसताय, मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरताय. जे 2 घास खाताना तो घाम गायला माझ्या शेतकऱ्याचा असतो. मी घरातनं बाहेर पडताना सांगतो, मी घरी माघारी येईन का नाही मला माहित नाही, कारण एवढे शत्रू मी निर्माण केलेले आहेत त्या चळवळीत आल्यानंतर, की घरी जाईन का नाही हे मला माहित नसतं. पण हा पट्ट्या बाबासाहेबांचा अनुयायी आहे आणि तो कुणालाही घाबरत नाही. किती केसेस पोलिसांना माझ्यावरती करायचे तेवढ्या करू द्या. आम्ही आता कफन बांधूनच घरातनं बाहेर पडलोय. किती गुन्हे दाखल करायचे ते करू द्यात. आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही. आणि ही बाबासाहेबांची चळवळ आणि हे जे वादळ आहे ते आता थांबणार नाही. सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक वाडी वस्त्यात आणि खेडोपाड्यात या निळा झेंडा घेऊन आम्ही रिपब्लिकन सेना मोठ्या प्रमाणात वाढवू. या ठिकाणी आपण सगळेजण वेळात वेळ काढून आला, पदाधिकारी आलेले आहेत आणि हा आकडा अजून वाढवू, आपलं काम करू, बाबासाहेबांचे विचार तळागाळात पोहोचवू. आपण सगळेजण आलात, मला बोलायची संधी दिली, माझं छोटंसं तोडकं मोडकं भाषण आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. जय भीम, जय संविधान. नाजनीन जब्बार शेख, आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अविनाश सदाशिव साठे, लगेचच पुढे यायचंय. उपाध्यक्ष लगेचच पुढे यायचंय. आपल्या या ठिकाणी नियुक्ती पत्र देऊन सन्मान होत आहे, क्षण आनंदाचा. चला ठीक आहे. या ठिकाणी शफील शाहरुख मुबीनचे यांना या ठिकाणी संकेत तपासे. अल्पसंख्याक सातारा शहर सचिव परवेज मस्जिद दातार, अल्पसंख्याक माधुरी संजय तांबे, सीमा अशोक सोनावणे, सोहेल खंडाळा, फुल पगार नियुक्ती पत्र देऊन सन्मान होत आहे. रेहान सातारा नियुक्ती पत्र देऊन आपल्या या ठिकाणी सन्मान होत आहे. आघाडी तालुका उपाध्यक्ष सातारा मेघराज, अनवर अब्दुल रहीम सय्यद, तालुका संघटक सुनीता सुरे, मनोज कुमार साहेबराव आणाव, फलटण तालुका अध्यक्ष आपल्या या ठिकाणी रशीद सिकंदर मुल्ला, तालुका उपाध्यक्ष वाई तालुका, मोहम्मद अली रियाज मुलानी, मोहम्मद अली या ठिकाणी पुढील इनामदार साहेबांनी सलमान बागवान पत्र देऊन त्यांचा सन्मान होत आहे. तबस्सुम लियाकत इनामदार मुलानी, सातारा तालुका उपाध्यक्ष अमल मुलानी, अमर देवकांत पाटण तालुका कोषाध्यक्ष, रोहित भोसले कराड तालुका चव्हाण पाटण तालुका महासचिव, शिवाजी निकाळजे, अविनाश गौरव चंदनकर, सुनील पवार, सोशल मीडिया प्रमुख सातारा निशांत जाधव, शैलेश उत्तम बडेकर युवक जिल्हा कार्याध्यक्ष, शैलेश उत्तम बडेकर युवक जिल्हा कार्याध्यक्ष या ठिकाणी यांना सन्मान बनेल. आकाश
इरफान लतीफ शेख, शुभांगीताई कांबळे यांनाही या ठिकाणी नीलताई गायकवाड महिला मराठा आघाडी मोठ्या ताकदीने त्यांनी प्रवेश केलेला आहे. गायकवाड अमरजी गायकवाड मराठा आहे. जोरदार काय झाले म्हणजे सोनंदर चौरे पाटील महिला सातारा जिल्हा महासचिव नेहा रेश्मा रशीद शेख आणि मोठ्या ताकदीने जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. त्याच्यानंतर अल्पसंख्याक महिला जिल्हा उपाध्यक्ष सचिन मधुकर रावखंडे, चेअरमन उपाध्यक्ष सचिन मधुकर आघाडी जिल्हाध्यक्ष किशोर मुरलीधर रावखंडे. इकडे बघ. ओके, इकडे बघा. आणि मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन सेनेचा, रमेश बाबू आप आगे बढ़ो, अक्षय बाबू आप आगे बढ़ो, पूजा ताई तुम आगे बढ़ो. माझे सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अक्षयजी कांबे, महिला जिल्हाध्यक्ष पूजाताई बनसोडे यांच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सूर्यवंशी साहेब यांच्या नेतृत्वाखाली, युवा नेते अमन आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माझ्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक ना भूतो ना भविष्य एवढे लोकांचे पक्षप्रवेश आज साताऱ्यामध्ये झाल्यात. रिपब्लिकन सेनेचं सर्वसामान्य तळागाळातील माणसांपर्यंत जाऊन जे तळमळ आहे लोकांना न्याय मिळवून द्यायची, त्यांची कामं करायची, युवकांच्या हाताला रोजगार द्यायचा, माझ्या महिला भगिनींच्या हाताला रोजगार द्यायचा, याच्यासाठीची जी धडपड आहे, शिक्षण आणि आरोग्यासाठी जे चाललेलं आपलं काम आहे, या कामाकडं आणि आपल्या कामावरती विश्वास ठेवून आज सातारा जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन सेना मोठ्या ताकदीनं आज पक्षप्रवेश होत आहेत, मोठ्या ताकदीनं आज उभी राहत आहे. माझ्या पक्षामध्ये सर्व समाजाची लोक आहेत. अशी एक जात नाही की त्या जातीचा माणूस रिपब्लिकन सेनेमध्ये काम करत नाही. सातारा जिल्हा एकमेव असा जिल्हा असेल आणि एकमेव असा रिपब्लिकन सेना पक्ष आहे ज्याच्यात सर्व जाती धर्माच्या महिला भगिनी, युवती, युवक, माझे बांधव एकजुटीनं रिपब्लिकन सेनेमध्ये काम करत आहेत.